सध्याचं वातावरण एवढं खराब आहे की सर्दी खोकल्याने सगळेच लोक परेशान आहेत। मी सुद्धा ह्या व्हायरलमुळे खूप परेशान आहे। घरात सगळेच जण आजारी आहेत। घरगुती उपाय करून झाले, हॉस्पिटलच्या चक्रा मारून झाल्या, पण ते सर्दी खोकला काही जाता जाईना। त्यामुळे मला कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ शूट करण्यात इंटरेस्टच येत नव्हता। पण काल एक लेख वाचला मी, त्यामध्ये दाखवलं होतं जर आपण मनात भीती भरून ठेवली की मी आजारी आहे, तर खरंच स्वतःला आजारी फील असल्यासारखंच होत असतं। त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन मी उठले, कामाला लागले। 4-5 दिवसापासून मी कोणत्याही प्रकारचे घरात व्यवस्थित क्लिनिंग नव्हती करत, कारण आजारी असल्या कारणाने मला काहीच सुचत नव्हतं। पण आतापासून मी ठरवले, आजारी असले तरी माझं थोडं मोठं का काम असो ना, मी करत राहील आणि स्वतःला फ्रेश ठेवत राहील। व्हिडिओ बनवणं माझा छंद आहे, रील काढणं मला आवडतं। ते सगळे कामं मी करत राहील आणि स्वतःला खुश ठेवण्याचा जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा मी नक्कीच करेल। तुम्हाला काय वाटतं मंडळी? घरात 2 पैसे कमी असले तरी चालतील, पण घरात कोणत्याही प्रकारचा कोणालाही आजार नको। या आजारामध्ये माणूस प्रगती करायच्या ऐवजी खूपच खचून जातो, बरोबर ना? म्हणून मला असं वाटतं की स्वस्थ राहा, निरोगी राहा आणि चांगलं जेवण करा। कसलंच टेन्शन घ्यायचं नाही, फक्त आनंदी राहा, प्रत्येक क्षण एन्जॉय करा। आणि हो, माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओला नक्की लाईक, कमेंट, शेअर करा। आणि माझ्या व्हिडिओसाठी तुमचे काही सजेशन असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि अजून तुम्ही मला फॉलो नसेल केलं तर नक्की मला फॉलो करा आणि आपल्या मैत्रिणीला असंच सपोर्ट राहू द्या। थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.